भाषेला बोलींच्या चढवूया झुली, कशापायी चुली वेगळाल्या, शब्दाला शब्दाचा कळू देत नाद, होऊ दे संवाद विश्वव्यापी. गुरु ठाकूर यांच्या शब्दांमधला हाच निश्चय मनाशी बाळगून आज मराठी भाषा दिनाला मराठी भाषेची पताका उंच करण्याचा निर्धार करून बुलेटिनची सुरुवात करूया. महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, गिरीश महाजनच पालकमंत्री होणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्याची माहिती. कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रीपद अन्य कुणाला दिलं जाणार नाही. दिल्लीतील नेतृत्वाचा शिंदेंना स्पष्ट संदेश. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, मात्र रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अजूनही कायम. रायगडबाबत शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून निर्णय घेण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्याची माहिती. नाशिक सिंहस्थ महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट जास्त भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. तसंच हा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा, यासाठी नियोजन करा, फडणवीसांच्या सूचना. मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटरला आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार. शरद पवारांचे सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सगळेजण उपस्थित राहणार. मराठी अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. मराठीतील कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. ज्ञानपीठ विजेते कवी कुसुमाग्रजांचं गाव कवितेचं गाव होणार, राज्य सरकारचा निर्णय. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज कुसुमाग्रजांच्या शिरवाडेवणी गावाला भेट देणार. कवितेच्या दालनाचंही उद्घाटन करणार. नाशिकमध्ये कुसुमाग्रज विचार मंचातर्फे असे होते कुसुमाग्रज परीक्षेचं आयोजन. कुसुमाग्रजांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजुषा. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मराठी भाषा उपासक असं प्रमाणपत्र दिलं जाईल. नाशिकमध्ये एका आजीनं थाटलेल्या हॉटेलमध्ये खाण्यासह पुस्तकांची मेजवानी. मराठी भाषेचं संवर्धन केल्यानं या 75 वर्षीय आजीचा राज्य सरकारच्या वतीनं गौरव केला जाणार. मुंबईच्या शिवाजी पार्कवर मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन. आज या कार्यक्रमात राज ठाकरे त्यांच्या आवडीच्या कविता वाचणार. नव्यानं तयार करण्यात आलेल्या रवींद्र नाट्य मंदिराचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता देण्यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी महिला बालविकास विभागाला वर्ग. आज महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रयच्या भावाची चौकशी सुरू. दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल. स्वारगेट डेपोमधल्या 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन. आजपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांची चौकशी होणार. आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जुन्या बसेस सुरू होणारच नसतील तर स्क्रॅपमध्ये काढाव्यात. शिवाय इतर डेपोमधील स्क्रॅप बसेसवर कारवाई करण्याची गरज. अजित पवारांची प्रतिक्रिया. स्वारगेट बलात्कार प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली. आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात धक्कादायक प्रकार. स्थानकातील जुन्या बसमध्ये साडी, शर्ट आणि कॉन्डोम्स आढळले. स्वारगेट घटनेबाबत पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केल्याची खासदार मुरलीधर मोहोळ यांची माहिती. आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई केली जाईल, मोहोळ यांचं आश्वासन. स्वारगेटमध्ये ज्या शिवशाही बसमध्ये घटना घडली ती बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेण्यात आली. रात्री उशिरा बस फॉरेन्सिक तपासणीसाठी नेली गेली. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात घडलेली घटना दुर्दैवी. सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. आमदार रोहित पवारांचं विधान. स्वारगेट बस स्थानकातील घटना म्हणजे पुणे पोलीस आणि एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा कळस. विजय वडेट्टीवारांची पुणे बलात्कार प्रकरणावरून सरकारवर टीका. गृह खात्यावरही ताशेरे ओढले.
बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्थापित समितीचा अहवाल हायकोर्टात सादर. शाळेमध्ये सीसीटीव्ही कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी अनिवार्य करा, समितीच्या अहवालात सूचना. इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, नागपूरच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीची मागणी. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेनं 1,72,00,000 दंड वसूल केला. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कची तिकीट तपासणी मोहीम तीव्र. सोलापूर विभागातून धावणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे सिद्धेश्वर आणि हॉस्पेट एक्सप्रेस मुंबईऐवजी पुण्यापर्यंतच धावणार. म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये वृद्धाश्रम बांधले जातील. या प्रकल्पाचं नियोजन सध्या अंतिम टप्प्यात आहे. मुंबईत पारा वाढल्यानं नागरिकांची काहिली. कुलाब्यामध्ये 35.3 अंश तर सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर ठाण्याचा पारा थेट 39 अंशांवर गेल्यानं ठाणेकरही त्रस्त. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. काही भागात तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता. पुण्यातील चंदननगर येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य जलवाहिनीच्या कामामुळे आज पुण्यातील काही भागात पाणी कपात. खराडी, चंदननगर, वडगाव शेरी परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार. नागपूर शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी OCW आणि महानगरपालिकेचा निर्णय. बुलढाण्यातील केस गळती सेलेनियमनं झाल्याचं ICMRच्या अहवालात नमूद असल्याची बातमी एबीपी माझानं दिली होती. त्यानंतर आता केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री प्रतापराव जाधवांनी देखील सेलेनियमनं केस गळती झाल्याचं नमूद केलंय. तुळजाभवानी मंदिर संस्थाननं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटवर भोपे पुजारी मंडळाचा अविश्वास. पुरातत्व विभागाला हाताशी धरून मंदिर संस्थानचा मंदिर पाडण्याचा घाट असल्याचा गंभीर आरोप केलाय. ग्रामीण भागामध्ये मोफत आरोग्य कॅम्प लावणाऱ्या डॉक्टर्सना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून खास रेटिंग पॉइंट्स मिळणार. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा निर्णय. गुन्हेगार पुढाऱ्यांवरती आयुष्यभराची बंदी घालणं कठोर निर्णय असेल. त्याऐवजी 6 वर्षांची बंदी घालावी. केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र. धाराशिवमध्ये नावी इन्स्टंट लोन ॲपकडून मोबाईल रिचार्ज करण्याच्या ऑफरच्या नावाखाली फसवणूक. ₹1 3,999 रुपयाच्या वर्षभराच्या मोबाईल रिचार्जची ऑफरचा लाभ घेतलेल्यांकडून आता सक्तीची वसुली. नितेश राणेंविरोधात मानहानीच्या खटल्याप्रकरणी दाखल याचिकेवर आज सुनावणी. नितेश राणेंनी अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत संजय राऊतांनी याचिका दाखल केली होती. तळ कोकणामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार वैभव नाईक यांनाही यामुळे मोठा धक्का. नीलम गोऱ्हेंविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी बीडमध्ये शिवसेना आक्रमक. राऊतांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी. अहिल्यानगरमधील राहाता शहरात दोन्ही शिवसेना आमने-सामने. शिंदे गटाकडून संजय राऊतांविरोधात तर ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन. माजी मंत्री संदीपान भुमरेंनंतर तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचे OSD विवेक मोगल यांच्यावर अमोल मिटकरींचे आरोप. कृषी विद्यापीठामध्ये विवेक मोगल यांचे गैरव्यवहार. मिटकरींचा आरोप. मिटकरी 2 वर्ष गप्प का होते? आता मंत्री नसल्यानं OSDचा काहीच प्रश्न नाही. अमोल मिटकरींच्या आरोपावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया. अमोल मिटकरींनी आरोप केलेले मोकल हे दत्ता भरणेंकडे खासगी PA म्हणून कार्यरत. त्यांनी OSDसाठी देखील अर्ज केलाय. भाजपच्या मुकुल कुलकर्णींची माहिती. मिटकरींच्या आरोपांचे जर पुरावे असतील तर मुख्यमंत्री याची नक्की चौकशी करतील. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. बीड मस्साजोग प्रकरणी उर्वरित मागण्यांसाठी सुरेश धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. बीडच्या मस्साजोगमधील आंदोलन 8 मार्चपर्यंत स्थगित. तोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य करण्याची गावकऱ्यांची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास पुढाऱ्यांना गावबंदीचा इशारा दिला.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करून तपास करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. उज्ज्वल निकमांची नियुक्ती होणं ही चांगली गोष्ट, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मात्र मागच्या 2 महिन्यात कोणी सहआरोपी झाले का, जरांगेंचा सवाल. सरकारचा छुपा अजेंडा चालणार नसल्याचंही वक्तव्य केलं. राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यक्रमात निमंत्रण असतानाही छगन भुजबळ गैरहजर, त्यामुळे भुजबळ अजूनही अजित पवारांवर नाराज असल्याची चर्चा. या बैठकीला माणिकराव कोकाटे आणि प्रफुल्ल पटेलही गैरहजर होते. कर्नाटक प्रशासनाची 5 दिवसांनंतर महाराष्ट्रात बस सेवा सुरू. कर्नाटकच्या बसेस कोल्हापूरमध्ये तर महाराष्ट्र शासनाची बस सेवा कर्नाटकातील निपाणीपर्यंत सुरू. कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. ठाकरेंची शिवसेना आणि शेकापसह शेतकऱ्यांचं महामार्गाविरोधात आत्मक्लेश आंदोलन. कांदिवली पश्चिम लिंक रोडवरील लालजीपाडा परिसरात एका हॉटेलला आग. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. गुजरात राज्यातील वृद्ध व्यावसायिकांचं मुंबईत अज्ञातांकडून अपहरण. सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 25 लाखांची खंडणी मागितली, तर वाकोला पोलिसांनी 3 आरोपींना 24 तासात अटक केली. भंडाऱ्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त लाखांदूर येथील चूलबंद नदीवरील मंदिरात गेलेल्या शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. मंदिरात लावलेल्या धूप अगरबत्तीच्या धुरामुळे हल्ला. 10 पेक्षा अधिक भाविक जखमी. सोलापूरमध्ये लग्नाच्या वरातीत भर रस्त्यात अश्लील डान्स. भाषाच्या लग्नासाठी मामानं बाला नाचवल्याचा आरोप. नवरदेवासह 4 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील खेड तालुक्यामध्ये नातेवाईक महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न. चाकण पोलिसांनी महिलेच्या चुलत दिराला ताब्यात घेतलं. अहिल्यानगरमधील साकत फाट्याजवळील एका घरावर दरोडा. चाकूचा धाक दाखवून 8 तोळे सोनं आणि 71,000 रुपये रोख असा 3,22,750 रुपयांचा ऐवज लंपास. रिक्षा चोरणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेनं अटक केली. त्यांनी चोरी केलेल्या 10 लाख रुपये किमतीच्या 11 रिक्षा धुळ्यातून जप्त करत 6 गुन्ह्यांची उकल केली. बेळगाव जवळच्या सांब्रा गावामध्ये चोरट्यांनी एटीएम फोडून रोकड लंपास केली. गॅस कटरचा वापर करून चोरट्यांनी एटीएम फोडल्याची माहिती. पालघरमध्ये तब्बल 25 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त. कासा पोलिसांची मोठी कारवाई. नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी जप्त केलेला 3.5 लाखांचा मद्यसाठा नष्ट केला. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत मद्यसाठा जप्त केला. फोन लॉक करणारा सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोठा सायबर गुन्हा केल्याचं उघड. 3.5 लाखाहून अधिक ग्राहकांचा डेटा हॅक. कंपनीचं 51 रुपयांचं नुकसान. 3 आरोपी गजाआड. चंद्रपूरच्या सावली तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये 3 सख्या बहिणींचा बुडून मृत्यू. एक बहीण पाण्यात वाहून जात असताना तिला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य 2 बहिणींनीही प्राण गमावले. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीमध्ये बुडून एका भाविकाचा मृत्यू. महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त वैनगंगा नदीमध्ये अंघोळ करत असताना 5 भाविक पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. इमॅजिका थीम पार्कमध्ये घणसोली महानगरपालिकेतील शाळकरी 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. सहलीला आलेल्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला. या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती. चंद्रपूरच्या राजुरामधील चुनाळ्यामध्ये 3 युवकांचा नदीत बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. नांदेडमध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून अमोल भुजबळ नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. किरकोळ वादातून भावानंच भावाची हत्या केली. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातली घटना. मनसर पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. भाईंदर येथील नवघर रोडवरती भीषण अपघात. सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 5 वर्षीय मुलाचा मृत्यू. चालकाच्या निष्काळजीपणामुळे मुलगा ट्रकच्या चाकाखाली सापडल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. भंडाऱ्यामध्ये अज्ञात वाहनानं दुचाकीस्वारांना चिरडलं. एकाचा घटनास्थळीच मृत्यू तर 2 जखमी. राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव गावाजवळची घटना. कात्रज भारती विद्यापीठ परिसरात गुंडांचा हैदोस. हॉटेल चालकाला मारहाण करत दुचाकी पेटवली. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करत पोलिसांकडून 3घांना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.